नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गोविंद ॲग्रो फार्ममध्ये। तर मित्रांनो, तुम्ही मागे बघू शकताय आपण गेल्या वर्षी हळद लावली होती, पण काही कारणास्तव ती वाढ बरोबर झाली नव्हती, त्यामुळे आपण ती 2 वर्ष ठेवली। हा दुसरा वर्ष तिचा आहे। तर मित्रांनो, आता बघा, ह्यातून मागे आपण ह्यातली सफाई केली होती, गवत वाढलं होतं ते आपण काढलं होतं। आणि आता मित्रांनो, आपण शेणखत टाकतो त्यांना। तर मागे बघू शकताय पावडा, घमेल वगैरे घेऊन आलो आहे। तर आपण आज शेणखत टाकतो आहे। तुम्ही बघू शकता त्या मित्रांनो, शेणामध्ये गांडूळसुद्धा तयार झालेत। तुम्हाला दाखवतो। आता काय एक भाग आहे त्याला आपण टाकून झालेला आहे। तर मित्रांनो, पुढे अजून त्या दुसऱ्या साईडला तिकडे तुम्ही बघू शकताय, तिकडे दुसरा एक आपण शेत आहे, त्याच्यात बाकी आहे। तर एका साईडचं झालं टाकून, दुसऱ्या साईडचं टाकतो आहे। मित्रांनो, व्हिडिओ असा बनवायचं कारण आहे की आपण ह्यांना कोणताही खत, रासायनिक खत टाकलेलं नाही आहे। पूर्णपणे आपण मित्रांनो ह्याला शेणखत टाकणार आहोत। ह्याच्या आधी गेल्या वर्षी आपण ह्याला गांडूळखतसुद्धा टाकलं होतं, आणि ह्या वर्षी मित्रांनो शेणखत आहे। आपल्या ज्या गाय आहेत त्यांचं शेण आपण साठवून ठेवलं होतं आणि आणून आपल्या शेतामध्ये टाकलं होतं। तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवतो मी पुढे। तर पूर्ण नॅचरल पद्धतीने आपण शेती करतो आहे, आणि तुम्ही वाढ बघू शकता मागे। तरी मित्रांनो, गेल्या वर्षी काय झालं होतं, आपली आजी ऑफ झाल्यामुळे आपल्याला 1 ते 1.5 महिना आपण यांची लागवड उशिरा केली होती, त्यामुळे गेल्या वर्षी यांची वाढ व्यवस्थित झाली नव्हती। आणि गेल्या वर्षी आपण थोडी हळद काढली होती घरी वापरण्यासाठी, आणि 1-2 रिलेटिव्हवाल्यांना सुद्धा आपण दिली होती। पण मित्रांनो, चांगल्या प्रकारे वाढ झाली नसल्यामुळे आपण ती काढली नाही। हा मित्रांनो दुसरा शेत आहे, ह्याच्यामध्ये आता टाकणार आहोत आपण शेणखत। तर मित्रांनो, ह्या वर्षी आपण हळद काढणार आहोत। यावर्षी बघूया किती वाढ होते आणि किती प्रमाणात आपल्याला हळद मिळते। आपण मित्रांनो दापोली कृषी विद्यापीठमधून ही रोपं आणली होती गेल्या वर्षी। वाकवली, दापोलीमध्ये वाकवली कृषी विद्यापीठाचं एक त्या साईडला ब्रांच आहे, तिकडे मित्रांनो हळदीची रोपं मिळतात। तर आपण ती रोपं लावली होती। तर बघू शकताय, आता आपण शेणखत टाकतोय, तर त्याला दाखवतो तुम्हाला पुढे। तर हे बघा मित्रांनो, हे शेणखत आहे, आणि ह्याच्यामध्ये मित्रांनो गांडूळसुद्धा तयार झालेत। काय काय ठिकाणी मोठी गांडूळ आहेत मित्रांनो, तुम्हाला दाखवतो। आता आपण त्या साईडचं टाकली ना, त्याच्यामध्ये मोठे मोठे गांडूळ होते। तर हे बघा, हे आपण असे त्यांच्या बुंद्यातून, म्हणजे हळदीची रोप आहेत त्यांच्या साईडून किंवा त्यांच्या मुळाजवळ टाकतो आहे। हे बघा, इकडे आपण काही ठिकाणी असे पसरून दिलेली आहे। तर मित्रांनो, एकटा व्हिडिओ बनवताना थोडा प्रॉब्लेम होतो आहे, त्यामुळं थोडं काम करतो आहे आणि मध्ये मध्ये व्हिडिओसुद्धा बनवतो आहे। तर मित्रांनो, तुम्हीसुद्धा आपल्या गावी काहीतरी असे छोटे मोठे उपक्रम करू शकता। तुम्हाला माहितीच आहे आपला कोंबड्यांचा व्यवसाय आहे, त्यात परत आपण दूध व्यवसाय चालू केलेला आहे, तसेच आंबे, काजू याचासुद्धा आपण व्यवसाय करतो। पण मित्रांनो, काहीतरी शेती करावी, त्यासाठी मित्रांनो आपण हळद लागवड केली, आणि आपल्याला नैसर्गिक पद्धतीने हळदसुद्धा खायला मिळते। कारण आता मार्केटमध्ये कशा प्रकारे हळद मिळते तुम्हाला माहितीच आहे। आपल्याकडे पूर्ण नैसर्गिकरित्या हळद, बघा ह्या साईडला तुम्ही दिसता, ही बघा ही लाईन होती पूर्ण, तर ह्या साईडला ना आपण ही अर्धी लाईनची काढली होती गेल्या वर्षी हळद। तसेच त्या साईडला एक लाईन आहे, म्हणजे सर पद्धती आहे, यातलीसुद्धा आपण हळद काढली होती। पण मित्रांनो, पुढच्या वर्षी आपण पूर्ण हळद काढणार आहोत। तर बघूया मित्रांनो, काय आपला रेट मिळेल मार्केटमध्ये, तुम्हाला नक्कीच तुमच्याजवळ शेअर करेन। तसेच थोडीफार हळद आपण घरीच मित्रांनो काढून ती घरीच पिसणार आहोत, कारण आपल्याकडे पल्वरायझर मशीन आहे, त्याच्यामध्ये आपण हळद पिसणार आहोत। कारण गेल्या वर्षीसुद्धा आपण घरीच हळद काढून तिचे तुकडे करून सुकवून मस्तपैकी आपण पावडर घरीच तयार केली होती। या वर्षीसुद्धा आपण करणार आहोत, आणि बाकी जे काही होईल ते आपण विक्री करणार आहोत। तुम्हाला मित्रांनो दाखवतो, थांबा, गांडूळ कशा प्रकारे झाले तुम्हाला दाखवतो। हे बघा, हे बघा, हा शेणखत आहे पूर्ण मित्रांनो, हे आपण आधी टाकून ठेवली होती शेतामध्ये। पूर्ण कसा बघू शकता कशा प्रकारे एकदम स्मूथ झालेले, बघा ह्याच्या गांडूळ मुंडूळ तयार झालेत। आणि हे मित्रांनो आपण टाकतोय आज ह्या साईडला पण मित्रांनो लावले, पण त्या साईडला जमीन थोडी वेगळी असल्यामुळे त्यांची वाढ व्यवस्थित झाली नाही आहे,
पण ह्या मित्रांनो 2 शेतामध्ये व्यवस्थित वाढ झाली. ते चला टाकून घेतो, नंतर व्हिडिओ तुम्हाला काढून दाखवतो. आता आलेला आहे पाऊस मित्रांनो, म्हणून आपण झाडाखाली जरा थांबलो आहे. तर मित्रांनो थोडा वेळा पाऊस चालू आहे. मित्रांनो ह्या साईडला जी रोपं आहेत ना, जी आपण आणली होती पहिल्या वर्षी, त्याच्यामध्ये छोटी छोटी रोपं होती किंवा कमजोर रोपं होती ना, ती आपण एका साईडला लावली होती. म्हणजे चांगली रोपं होती ती आपण ह्या 2 शेतामध्ये लावली होती. त्यामुळे मित्रांनो यांची वाढ आहे ना खूप कमी प्रमाणात झाली. तर त्यांना आपण आता शेण टाकलेलं आहे त्यांच्यावर शेणखत थोडं टाकलेलं आहे. तर बघूया आता यांची किती वाढ होते. आता हा पाऊस चालू झाला आहे त्यामुळे आपण झाडाखाली उभे आहोत. कापडसुद्धा आणलं आहे, पण मित्रांनो तिकडे लांब आहे, त्यामुळं बघू शकता. ही आहे मित्रांनो आपली हळद. तिकडे आपण पावडा आहे. मित्रांनो इकडे बघा, वडिलांनी इकडे गवत काढायच्या टायमाला विळा ठेवला आहे, तो अजून तसाच आहे. 15-20 दिवस झाले. तर मित्रांनो इकडे शेतातून कोण नेत नाही आपली. इकडे एक खुरपणी आहे, काही ठेवलं इकडे, काय घेऊन कोण जात नाही. आणि या साईडला सगळे तुम्ही बघताय आपले काजू. आता आलेला आहे मित्रांनो पाऊस पडतोय आणि आपल्याला झालेला आहे पावसाचा प्रॉब्लेम. तेव्हा आता जरा रिमझिम पाऊस चालू आहे. पाऊस गेल्याशिवाय काही काम करू शकत नाही, कारण मित्रांनो हा कापड घेऊन काम करायला मिळत नाही आहे. त्यामुळे 2 मिनटं आपण 5-10 मिनटं थांबूया, पाऊस जाण्याची वाट बघूया आणि मग परत कामाला सुरुवात करूया. तर हे बघा मित्रांनो कसे गांडूळ मोठे मोठे झाडे तयार झालेत ह्याच्यामध्ये. आणि मित्रांनो ह्याचा वापर आम्ही ना मासे पकडण्यासाठी करतो. गाळाला हे लावतो आणि ह्याच्याने मासे पकडतो. काही ठिकाणी याचा वापर करतात, पण कोकणात मित्रांनो आमच्या साईडला आम्ही याचा खूप वापर होतो मासे पकडायला. बघू शकताय कशा प्रकारे गांडूळ तयार झालेत. कारण मित्रांनो एकदम मस्तपैकी चांगला छान असा खत तयार झाला आहे. बघा टाकतोय आपण. प्रॉब्लेम असा झाला आहे मित्रांनो, तो तिकडचा थांबा ब्लर झाला आहे. त्या साईडचा जो शेत आहे त्याच्यामध्ये आपण खत म्हणजे शेणखत होता तो टाकला नव्हता. तर आपण आता मित्रांनो इकडून शेणखत आपल्याला तिकडून घेऊन जायला लागते. थोडं वाहतूक करायला लागते, पण चालेल, काय प्रॉब्लेम नाही. पाऊस पण आता गेला आहे. तर आता झालेलं आहे आपलं शेणखत टाकून. आणि आता मित्रांनो जाऊया आपण घरी, त्याच्यात तुम्हाला दाखवतो. बघू शकताय आता इकडे आपण टाकलं आहे. जास्त प्रमाणात टाकलं मित्रांनो, कमी प्रमाणात टाकलेलं आहे, कारण शेण कमी होतं आपल्याकडे. हा बघा हा एक दुसरं शेत आहे. ह्याच्यामध्ये थोडंसं लाटच्या 2 ज्या सरी पद्धत आहेत तिकडच्या, तर मी तो तिकडे थोडा कमी संपलं शेणखत टाकायला मिळालं नाही. इकडे बघा आपण इकडे बघू शकता, आपण इकडेच्या सर्वांच्या खालून टाकलेलं आहे थोडं, जेणेकरून ह्यांना मित्रांनो वाढण्यास चांगली मदत होईल. त्यामुळे मित्रांनो हे काही रासायनिक खत नाही की कमी पडलं आणि जास्त पडले त्यामुळे काय साईड इफेक्ट होईल. हे काय आपलं नॅचरल शेण आहे, त्यामुळं जास्त आणि कमी काय एवढं टेन्शन नाही. कमी पडलं तरी काय टेन्शन नाही, जास्त पडलं तरी काय टेन्शन नाही. हे बघा ह्या 2 लाईनीमध्ये नाही, इकडे संपलं आहे, त्यामुळे इकडे थोडंसं अर्धे बाकी राहिलं आहे. तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडलीत नक्कीच लाईक शेअर आणि चॅनल आपला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो जातो आता. 1 वाजले तर मित्रांनो 1:30 वाजला आहे. सकाळी 11:30ला आलो होतो. 1-1.5-2 तास झाले, जास्त नव्हते, त्यामुळे पटकन लवकर टाकून झालेलं आहे. तर चला मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.